काय 500 रुपये? हो खूळ लागलं का तो मला. 500 रुपयात कमीत कमी 2 किलो काजू बर्फी आली पाहिजे. तर काय खरे काजू टाकले त्यात. 250 रुपयात द्या 1 किलो, मला 1 किलोच हवे. 500 रुपये वगैरे काय मिळणार नाही, कळलं ना? हां हो 250 रुपये थांब का जरा, हे हिशोब चालू आहे माझा. हां 500 रुपयाचे 1 किलो कोणी घे बघितले का? हां काय हो काय काय करताय? कळलं कळलं. काय काय करताय? काय झालंय? काय बडबडताय तुम्ही? आधी फक्त घोरत होतात, आता बडबडायलाही लागलात का? गडबडणार नाही. मोड करून टाकली नुसती. ते खोलीच्या बाहेर बोलू देत नाही, खोलीच्या आतही बोलू देत नाही. अशाने तोंडाला गंज लागेल माझ्या. गंज आणि तुमच्या तोंडाला असं काही होणार नाहीये. आणि 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 ही जी काय तुम्ही माझी मुस्कटदाबी करताय ना, दिवसभर मला बोलायला देत नाहीये, त्यामुळे ही अशी बोलण्याची स्वप्न पडतायत मला, बाकी काय नाही. स्वप्न पडतायत ना, ती पडू द्या, पण त्यातही मनातल्या मनात बोला. झोपमोड करू नका दुसऱ्यांची. नाही ते एक काम करा, हॉलमध्ये जाऊन झोपा तुम्ही. वा वा, हॉलमध्ये जाऊन झोपा म्हणजे अजून एक पंखा लावा, म्हणजे बिल जास्त येणार. पैसे कोण भरणार? संतोष दळवी. तुला काय जातंय सल्ले द्यायला? खूप बोलताय, आईंना बोलवू? ए धमकी देतेस? धमकी देतेस? मला घरात घेतलं म्हणजे काय उपकार नाही केले, माझं घर आहे, कळलं ना? खूप बोलताय, आता आईंना बोलवावंच लागेल. आई ए ए कुठे जातेस? झोप, माफ कर, झोप. तुम्ही झोपा आधी. गंज लागणार आहे माझ्या तोंडाला. झोपमोड करून टाका. पैसे पैसे पैसे. अरे चल ना. काय झालंय सगळ्या मेकॅनिकना कळत नाही हो. अहो तुम्ही कशाला एवढी चिडचिड करताय? आपण उगाच अडकलो ना इकडे, एव्हाना पोहोचला असतो पोलीस स्टेशनला. हो ठीक आहे, आता जे झालं ते झालं. मला तर उगाच भाव खायचा होता. सिद्धिराज, तुमचा ना असा वैतागलेला चेहरा अजिबात चांगला दिसत नाही. हसा बरं. अहो काय असा मॅडम, इकडे एक तर काही सुचत नाहीये काय करायचं ते. तुम्ही एक काम करा, मी सांगतेय ना ते करा. काय करू? टिंग. हा मॅडम तुम्ही उगाच. अरे लागलं का? तुम्हाला लागला का? नाही नाही तुम्हाला बघू. अहो नाही नाही मॅडम, अहो बघा तुम्हाला इथे. अहो मला ठीक आहे. अहो थांबा. अहो खरंच नाही, मला एवढं नाही लागलंय. मॅडम थांबा. अहो. मॅडम माझं जर डोकं पडल्यानंतर तुम्ही जर असं चोळणार असाल ना, तर मी रोज माझं डोकं आपटून घ्यायला तयार आहे. काय काहीतरीच आहे तुमचं. अहो खरंच तुमचा विश्वास बसत नाहीये? हे बघा सिद्धिराज, अहो, काय करताय तुम्ही? डोकं पडलं तुमचं. परत अहो, आपटू, नाही, परत नाही, आपटू. हो, नको नको प्लीज नको. काहीतरीच आहे तुमचं. अरे काहीतरी काय. काय झालं? असं का बघताय तुम्ही? खरं खरं सांगाल मला मॅडम? तुम्हाला माझा सहवास आवडायला लागलाय ना? मॅडम? हो मॅडम, लाजताय तुम्ही. हा काहीतरीच तुमचं. झालं मॅडम, कन्फर्म झालंय. तुमची गाडी फुल स्पीडमध्ये माझ्या दिशेने यायला लागली. आता ते स्टेशन दूर नाही जिकडे तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार कराल आणि आपल्या लव्ह स्टोरीची जर्नी पूर्ण होईल.
अशी का रिॲक्ट झाले मी? मला खरंच सिद्धिराजचा सहवास हवा हवासा वाटतोय का? मॅडम हं? असं मी काय म्हणतो, तुम्ही थकला असाल तर आराम करा. आणि म्हणजे मला वाटत नाही इथे आता दुसरा कुठला मार्ग आहे, तर आराम करा थोडा वेळ. काय न्यूज? दोघं एकमेकांमध्ये रमले आहेत साहेब. आता ते कोणा मेकॅनिकला पण कॉल करत नाहीत. गुड. अपडेट करत राहा. कोणाची अपडेट घेतोयस रवी? डार्लिंग, अगं भावना आणि सिद्धू पोलीस स्टेशनला निघाले होते. एक छोटासा प्लॅन करून त्यांना रस्त्याचं धडकवले. आता एकमेकांमध्ये अडकलेत. व्हॉट? आर यू मॅड रवी? तू भावना आणि सिद्धूला एकमेकांच्या जवळ आणतोयस? हे बघ, ते दोघं जर एकमेकांच्या जवळ आले ना तर आपल्यासाठी खूप डेंजरस असेल. वाय? जस्ट थिंक रवी, आनंदीच्या कस्टडीसाठी एकट्या भावनाशी भांडणं सोपं आहे, पण सिद्धूची जर तिला साथ मिळाली ना तर आपण तिला कधीच बीट करू शकत नाही. मग आनंदीची कस्टडी पण गेली, प्रॉपर्टी पण गेली आणि रिस्पेक्ट तर गेलाच. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण श्रीकांत दादाच्या केसचा निकाल तुला त्यांच्या आधी लावायचा होता ना, आणि ती केस रिओपन केल्याचं क्रेडिटही तुलाच हवं होतं. ही सगळी धडपड मी तुझ्यासाठी करतोय. हो, पण तू एकाच बाजूने धडपड करतोयस. तू फक्त त्यांना अडवतोयस. केसच्या निकालासाठी काहीच ऍक्शन घेत नाहीये आपण. हो, डोंट वरी. माझे कॉन्टॅक्ट्स वापरून ते मी कधीही करू शकतो, पण सिद्धू कॉन्टॅक्ट्स वापरणार ते संपतरावांचे. आणि जिथं संपतरावांनीच ठरवले की त्याला मदत नाही करायची, तिथे विक्ट्री बिलॉंग्स टू अस. हो ना? ऑफकोर्स. मग दाखव मला ती विक्ट्री. लाव तुझी माणसं कामाला. डार्लिंग, लाव. अरे यार, हिला आता ऍक्सिडेंट केसमध्ये का घुसायचंय? इथे सिद्धू आणि भावनाला अडवताना माझी वाट लागली, त्यात आणखीन ही. लावतोयस ना? हो. हॅलो सर, रवी मुजुमदार बोलतोय. श्रीकांत इनामदारांच्या ऍक्सिडेंट केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. मी डिटेल्स मागेच फॉरवर्ड केलेत तुम्हाला. या शुअर. लवली. थँक्यू सर. माय प्लेजर. कोणाला कॉल केला होतास? कमिशनर. आता या केसचे प्रत्येक बारीक सारीक डिटेल्स आपल्याला मिळतील, आणि ही केस रिओपन केल्याचं क्रेडिट तुलाच मिळेल. यू आर द बेस्ट रवी. आता मला हिच्यापासून पण गोष्टी लपवायला लागणार, नाहीतर डोक्याला शॉट लागेल.